स्टुडंट, वेलकम बॅक वन मोर व्हिडिओ फॉर क्लास 8. या अगोदरच्या टॉपिकमध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं का पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याच्याबद्दलची माहिती घेतली होती आपण. यामध्ये काय काय येते, इंटिरियर अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स याबद्दलची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यावरचा प्रॅक्टिस सेट 2.1 सुद्धा सोडवला आहे. आता बघा, आपल्याला समोरचा टॉपिक घ्यायचा आहे. आता समोरचा टॉपिक काय आहे बघा, हे जे अँगल्स काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स याच्या काही प्रॉपर्टीज आहे, त्या प्रॉपर्टी आपण समजून घेऊ, कारण यानंतरचे प्रॅक्टिस सेट आपल्याला त्या प्रॉपर्टी बेस सोडवायचे आपल्याला, बरोबर आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हणते बघा, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स काय म्हणते बघा, ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. म्हणजे काय म्हणते का, जर दोन पॅरलल लाईन्स दिल्या असेल आणि एक ट्रान्सव्हर्सल त्याला काय केलं असेल, क्रॉस करून गेली असेल, तर या दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये जे अँगल्सची जे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात, जे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर्स तयार होते, त्या पेअर्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात एकमेकाला. त्या सर्व पेअर काय असतात, कॉन्ग्रंट असतात. बघा एक्झाम्पल्स दिला इथे AMP दिला बघा, AMP बघा, हा जो AMP आहे हा अँगल आणि याची कॉन्ग्रंट पेअर कोणती आहे, MNR बघा, MNR. म्हणजे हे दोनही अँगल्स काय राहील, कॉन्ग्रंट राहील. प्रॉपर्टीचा जर प्रॉपर्टीचा विचार केला तर प्रॉपर्टी काय म्हणते का, या दोन अँगल्सचं मेजरमेंट काय राहील, इक्वल राहील. कारण की हे दोन्ही अँगल्स कशामुळे तयार झालेलं आहे, टू पॅरलल लाईन्स आणि एका ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेक्शनमुळे तयार झालेले अँगल्स आहे. आणि हे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे, म्हणून हे दोन्ही अँगल्स काय राहील, इक्वल राहील, सारखे राहील. तसंच सेकंड एक्झाम्पल बघा, दुसरं दिलं आहे, काय दिलं बघा, PMN बघा, PMN म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, या दोघांचं सुद्धा मेजरमेंट काय राहील, इक्वल राहील, सारखं राहील. कारण हे काय आहे, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे हे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. अशा एकूण किती पेअर तयार होतात, 1 2 3 4. हे याच्या अगोदरच्या व्हिडिओसुद्धा बघितलं होतं आपण. आणि ह्या सर्व पेअर्स कारण एकमेकाला इक्वल राहील. म्हणजे एकाचं मेजरमेंट जर जेवढं असेल तेवढंच मेजरमेंट हे कारण दुसऱ्या अँगलचं राहील. तसं या अँगलचं आणि या अँगलचं सारखं मेजरमेंट राहील, याचं आणि याचं आणि याचं, अशा पद्धतीने सर्व हे जे अँगल्स आहे, पेअर्स आहे, हे पेअर्स काय राहील, एकमेकाला इक्वल राहील. जसं एक्झाम्पल बघितलंच आपण, हे एक्झाम्पल बघा, PMN घेतलं होतं आपण आत्ताच. त्यानंतर बघा AMQ म्हणजे हा जो अँगल आहे, या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल्स हा होतो. हे आपण याच्या अगोदरचा व्हिडिओ शिकलो आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, या दोन्ही अँगलचं मेजरमेंट काय राहील, इक्वल राहील, सारखं राहील. आलं ठीक आहे. यानंतरची आपण प्रॉपर्टी बघणार आहे अल्टरनेट अँगलची. चला बघा अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी. चला बघा, नेक्स्ट टॉपिक होता आपला प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. त्याच्या अगोदर आपण बघितलं करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी काय म्हणते. आता बघा, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स काय म्हणते का, ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. म्हणजेच काय म्हणते का, जर दोन पॅरलल लाईन्समुळे जर एक ट्रान्सव्हर्सल काय करत असेल, अल्टरनेट अँगल क्रिएट करत असेल, तयार करत असेल, तर त्या दोनही अल्टरनेट अँगलचं मेजरमेंट हे काय राहील, सारखं राहील, इक्वल राहील. मेजरमेंट काय राहील, इक्वल राहील. जसं बघा, आता बघा, यामध्ये जर दोन पॅरलल लाईन दिल्या असेल तर या दोन पॅरलल लाईन्समध्ये काही काय होतात, इंटेरियर अल्टरनेट अँगल तयार होतात, तर काही एक्सटेरियर अल्टरनेट अँगल तयार होतात. बघा, इंटेरियर अल्टरनेट अँगल आपण याच्या अगोदर बघितलं होतं. बघा, कोणते इंटेरियर अल्टरनेट अँगल बघा, इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणतं राहील, अँगल PMN बघा, PMN याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे अल्टरनेट कोणता अँगल राहील, हा राहील. म्हणजेच कोणता राहील, MNS बरोबर आहे. म्हणजे या अँगलला हा अँगल काय राहील, कॉन्ग्रंट राहील. आणि या दोनही अँगलचं मेजरमेंट काय राहील, इक्वल राहील. कारण की आपली प्रॉपर्टी सांगते काय म्हणते का, ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. म्हणजेच ते काय करते, दोन कॉन्ग्रंट अँगल तयार करते. आणि ते दोन्ही अँगल्स ज्या राहील, ते दोन्ही अँगल्स काय राहील, इक्वल राहील, सारख्या मेजरमेंटचं राहील. तसंच बघा, अँगल QMN बघा, QMN म्हणजे हा अँगल, याला अल्टरनेट कोणता राहील, हा अँगल राहील. म्हणजेच कोणता, MNR बरोबर आहे. म्हणजे याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट काय राहील, सारखं राहील, इक्वल राहील. आता बघा, या दोन लाईनच्या आतमध्ये असणारे जे अँगल्स असेल त्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणतात. या दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये क्रिएट होणारे अँगल्स म्हणजे कोणते,
इंटेरियर अल्टरनेट अँगल, आणि या लाईनच्या बाहेर जे अँगल्स तयार होतात त्याला काय म्हणू आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कोणते राहील बघा, अँगल AMP. बघा कुठे आहे AMP म्हणजे हा अँगल. या अँगलला कोणता राहील, हा राहील, याला हा राहील. जर आपण दोन हे केलं इक्वल केले यांचं मेजरमेंट या अँगलचं मेजरमेंट एवढं सारखं राहील, इक्वल राहील. बघा AMP ला कोणता राहील अँगल SMB. SM इथे SN पाहिजे. बघा SNB म्हणजे हा अँगल राहील. आलं लक्षात तुमच्या आला. तसंच सेम बघा AMQ म्हणजे हा अँगल. या अँगलला कोणता राहील, हा अँगल राहील. काय नाव याचं RNB. बघा RNB आलं लक्षामध्ये. आणि हे जे सर्व पेअर्स आहे हे पेअर्सचे अँगल्स करेल एकामेकाला इक्वल राहील, सारखं राहील. म्हणजे याचं मेजरमेंट जेवढं राहील तेवढंच मेजरमेंट या अँगलचं राहील. जेवढं या अँगलचं मेजरमेंट राहील तेवढंच मेजरमेंट या अँगलचं राहील. म्हणजेच हे सर्व अँगल एकामेकाला करेल इक्वल राहील, म्हणजे पेअर इक्वल राहील त्याचीवाली. म्हणजे या अँगलला हा अँगल, या अँगलला हा, याला हा, अशा पद्धतीने कार्य एकामेकाला इक्वल राहतील. हीच आपली प्रॉपर्टी सांगते. आलं लक्षात तुमच्याला ही प्रॉपर्टी. यानंतरची प्रॉपर्टी बघू आपण. चला यानंतर थर्ड आणि लास्ट प्रॉपर्टी आपल्याली प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. काय मध्ये बघा, इच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ अ सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे याचा अर्थ काय होते का, जर दोन पॅरलल लाईन दिल्या असेल आणि एक त्याची ट्रान्सव्हर्सल दिली असेल तर त्या दोन पॅरलल लाईन्स पुढे जे अँगल्स इंटेरियर अँगल्स तयार होतात त्या दोन्ही इंटेरियर अँगलची ॲडिशन ही किती असते, सप्लिमेंटरी. म्हणजेच किती 180 डिग्री असते. त्या दोघांची ॲडिशन किती राहील, सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री राहील. जसं बघा एक्झाम्पल दिलं इथे बघा, मेजर अँगल PMN. बघा कुठे आहे PMN म्हणजे हा अँगल, या अँगल, आणि दुसरा अँगल दिला आहे मेजर अँगल MNR म्हणजे हा अँगल. या दोन्ही अँगलची सम केली, ॲडिशन केली तर ती काय राहील, सप्लिमेंटरी राहील. म्हणजेच त्याची ॲडिशन किती राहील, 180 डिग्री राहील. म्हणजे हे दोन्ही जे इंटेरियर अँगल्स आहे आपण शिकलो होतो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. इंटेरियर अँगल्स म्हणजे हे आमोरासमोरील जे कोण असतात त्याला आपण इंटेरियर अँगल्स म्हणतो. या दोन्ही इंटेरियर अँगलचे सम ही काय राहील, 180 डिग्री राहील, सप्लिमेंटरी राहील. ही आहे याची थर्ड प्रॉपर्टी. तसंच बघा सेकंड एक्झाम्पल दिलं इथे मेजर अँगल QMN. बघा कुठे आहे QMN म्हणजे हा अँगल, आणि दुसरा त्याच्या समोरा म्हणजे हा अँगल. या दोन अँगलची सम केली तर किती राहील, 180 डिग्री राहील, 80 डिग्री राहील, 180 डिग्री राहील सॉरी. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या सर्व तिन्ही प्रॉपर्ट्या तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये अप्लाय करायचं आहे. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 बघणार आहे. चला बघा प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2. क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. In the adjoining figure, if line M parallel line N and line P is a transversal, then find x. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला लाईन M आणि N ही काय दिली आहे, पॅरलल लाईन दिलेली आहे, आणि P काय आहे, त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्याला दिलेल्या मेजरमेंटवरून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता बघा इथे लाईन M आणि N हे काय आहे, पॅरलल लाईन आहे. आणि याच्या आतमध्ये असणारे जे अँगल्स राहील ते कोणते अँगल्स राहील, इंटेरियर अँगल्स आहे. म्हणून आपण एक्सप्लेनेशन लिहिताना कसं लिहू बघा, अगोदर पॅरलल लाईन्स असल्यामुळे आपण लिहून घेऊ लाईन M पॅरलल लाईन N अँड लाईन P ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणून लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल. या दोघांचाही आतमध्ये, या दोन्ही लाईनच्या आतमध्ये असणारे अँगल्स काय असते, इंटेरियर अँगल्स असते. म्हणून आपण इथे इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. प्रॉपर्टी काय आहे का, इंटेरियर अँगलची सम ही काय असते, 180 डिग्री असते. म्हणून आपण इथे लिहिताना काय लिहू, x + 3x = 180 डिग्री. समोर ब्रॅकेटमध्ये इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी अप्लाय केली म्हणून आपण ती सुद्धा लिहून घेतली. त्यानंतर या दोघांचे सम केले, x + 3x = 4x = 180 डिग्री. देन x = 180 डिग्री अपॉन 4, आणि 4ने 180ला डिवाईड केलं तर एक्सची व्हॅल्यू किती येते, 45 डिग्री येते. म्हणजेच आपलं ऑप्शन सी काय आहे, करेक्ट आहे. म्हणून आपण इथे लिहू सी आन्सर काय आहे, करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. इन द adjoining figure, if line A parallel line B and line L is a transversal, then find x. म्हणजे
तुम्हाला ए आणि बी ही काय आहे पॅरलल लाईन दिलेली आहे आणि एल काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ऑप्शनमध्ये कोणता आन्सर करेक्ट येतं ते लिहायचं आहे. चला एक्सप्लेनेशन बघा. आता इथे काय करा, इथे काय आपल्याला बघा, इथे आपण कोणतीच प्रॉपर्टी अप्लाय करू शकत नाही. म्हणून आपण काय केलं, कन्सिडर वाय ॲज शो इन द फिगर. आपण वाय अँगल शो करून घेऊ फिगरमध्ये. बघा फिगरमध्ये वाय शो केला आपण, म्हणून कन्सिडर अँगल वाय ॲज शो इन द फिगर. त्यानंतर काय येईल बघा, अँगल वाय आणि 2x हे काय आहे वर्टिकली अपोजिट अँगल आहे. म्हणून आपण लिहिलं देअरफॉर वाय इज इक्वल 2x, ब्रॅकेटमध्ये लिहून घेतलं, वर्टिकली अपोजिट अँगल्स आहे. देन काय राहील, जेवढी व्हॅल्यू वायची राहील तेवढीच व्हॅल्यू 2xची पण राहील आणि जेवढी 2xची व्हॅल्यू राहील तेवढीच वायची सुद्धा राहील. त्यानंतर वाय आणि 4x हे काय आहे इंटेरियर अँगल्स आहे. त्यामुळे आपण इथे इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी अप्लाय केली. देअरफॉर 4x प्लस वाय इज इक्वल किती आहे 180 डिग्री आहे राहील. का बरं राहील, कारण की हे दोन्ही अँगल्स काय आहे इंटेरियर अँगल्स आहे. देअरफॉर काय 4x प्लस वायची व्हॅल्यू किती होती 2x आहे. म्हणून आपण इथे लिहिताना काय लिहू, देअरफॉर 4x प्लस 2x इज इक्वल किती राहील 180 डिग्री राहील, कारण की हे दोन्ही इंटेरियर अँगल्स आहे. अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर दोघांची सम करून घेऊ आपण. 4x प्लस 2x 6x इज इक्वल 180 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल 180 डिग्री अपॉन 6. 6ने 180ला डिवाईड करा म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल 30 येईल. म्हणजेच आपला ऑप्शन डी काय राहील करेक्ट राहील. म्हणजेच ऑप्शन डी इज करेक्ट असं आपल्याला शो करता येईल, लिहिता येईल. यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन टी अँड लाईन एस आर ट्रान्सव्हर्सल्स. फाइंड मेजर्स ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय यूजिंग द मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. आपल्याला अँगल एक्सची आणि अँगल वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता इथे कन्सिडर करून घेऊ आपण. कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी ॲज शो इन द फिगर. आपल्याला अँगल ए आणि अँगल बी फिगरमध्ये काढून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. बघा अँगल ए कुठे शो करायचा आहे फिगरमध्ये जसं दाखवलं आहे तशाच पद्धतीने तिथे आपल्याला अँगल शो करून घेऊ. इथे अँगल ए आणि इथे अँगल बी शो केला आपण. लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन टी इज ट्रान्सव्हर्सल. आता बघा पहिले सेगमेंट बघू, टी ट्रान्सव्हर्सल असेल तिकडला भाग बघू आपण. इथे लाईन पी आणि क्यू काय आहे पॅरलल लाईन आहे आणि टी ही काय ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजेच अँगल 40 डिग्री आणि ए हे काय आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. म्हणजेच इथे करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी अप्लाय केली म्हणजेच एची व्हॅल्यू किती येईल 40 डिग्री. म्हणजे ए आणि 40 डिग्री हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स येतात. म्हणून आपण इथे हे करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी अप्लाय करून अँगल एची व्हॅल्यू 40 डिग्री काढली. आता ए प्लस एक्स इज इक्वल किती राहील 180 डिग्री राहील, कारण की दोन्हीसुद्धा काय आहे लिनियर पेअर अँगल्स आहे. एकच सेगमेंटवर असणारे दोन अँगल्स आहे. दोघांची समसुद्धा 180 डिग्री राहील. म्हणून एची व्हॅल्यू आपण अगोदर काढलीच होती 40 डिग्री प्लस एक्स इज इक्वल 180 डिग्री. देन एक्स बरोबर काय राहील 180 डिग्री मायनस 40 डिग्री. म्हणजेच एक्स बरोबर 140 डिग्री. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 140 डिग्री. ओके. तसंच आपल्याला वायची सुद्धा व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. त्यासाठी आपण अगोदर बीची काढू. बी प्लस 70 डिग्री इज इक्वल 180 डिग्री, कारण हे सुद्धा दोन्ही अँगल्स लिनियर पेअर अँगल्स आहे. एकाच सेगमेंटवर असणारे दोन अँगल्स आहे. म्हणून आपण इथे लिहून घेतलं लिनियर पेअर अँगल्स. बी प्लस 70 डिग्री इज इक्वल 180 डिग्री. देअरफॉर बी इज इक्वल 180 मायनस 70 डिग्री. देअरफॉर काय येईल बी इज इक्वल 110 डिग्री. देअरफॉर आता बघा पी आणि क्यू आपण पॅरलल लाईन मानू आणि एस त्याची ट्रान्सव्हर्सल मानली. म्हणून आपण इथे लिहून घेतलं लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन एस इज अ ट्रान्सव्हर्सल. यामध्ये वाय आणि बी हे दोन्ही अँगल काय आहे अल्टरनेट अँगल्स आहे. म्हणून इथे लिहू आपण वाय इज इक्वल बी. बिकॉज कोणती प्रॉपर्टी अप्लाय केली आपण अल्टरनेट अँगल्स प्रॉपर्टी अप्लाय केली. म्हणून आपण इथे अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी शो केलं. म्हणजे जेवढी वायची व्हॅल्यू आहे तेवढीच जेवढी बीची व्हॅल्यू आहे तेवढीच वायची राहील. म्हणून आपण लिहिलं बट बी इज इक्वल किती आहे 110 डिग्री. देअरफॉर वायची किती व्हॅल्यू राहील वाय इज इक्वल 110 डिग्री. अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. चला का त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन एल पॅरलल लाईन एम, फाइंड मेजर्स अँगल
A, angle B, angle C. Using the measures of angles, justify your answer. आपल्याला काय करायचं आहे, ए बी आणि सीचं मेजर्स काढायचं आहे आणि आपला आन्सर शो करायचा आहे. सोल्युशन बघा, लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. यामध्ये बघा अँगल एचं मेजरमेंट काढताना आपल्याला 80 डिग्री दिलेलं आहे, म्हणून आपण इथं हे दोन्ही अँगल्स काय इंटिरियर अँगल्स आहे, म्हणून आपण इथे इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी अप्लाय करू. अँगल ए प्लस 80 डिग्री इज इक्वल किती 180 डिग्री. प्रॉपर्टी सांगते आपले का दोन्ही अँगलची सम किती राहते 180 डिग्री राहते. आपण आत्ता समजून घेतलं याच्याबद्दल. आता बघा दॅरफॉर एची व्हॅल्यू काढताना कसं करू आपण, ए इज इक्वल 180 डिग्री मायनस 80 डिग्री, म्हणजेच दॅरफॉर ए इज इक्वल किती आला आन्सर 100 डिग्री. म्हणजे अँगल एचं मेजरमेंट किती आलं 100 डिग्री आलं. ड्रॉ करू आपण. यानंतर अँगल सी काढू. काय म्हणते सीचं मेजरमेंटमध्ये, इथे काय लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन पी काय त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. यामध्ये बघा अँगल 80 डिग्री आणि सी हे काय आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहे. म्हणजेच अँगल 80 डिग्रीचं मेजरमेंट जेवढं आहे तेवढंच कशाचं राहील सीचं राहील. म्हणून लिहिताना काय लिहू आपण इथे, अँगल सी इज इक्वल 80 डिग्री ब्रॅकेटमध्ये काय घेतलं आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी आहे, कारण की दोन्ही एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे आणि हे सुद्धा इक्वल राहतील. त्यानंतर अँगल ए आणि सी हे इंटिरियर अँगल्स होते. ओके, त्यानंतर बघू आपण बीचं मेजरमेंट काढू. आता बघा इथे लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन एम इज अ ट्रान्सव्हर्सल आहे. आता बघा अँगल सी आणि अँगल बी हे काय आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, म्हणून अँगल सी काय राहील अँगल बीला इक्वल राहील. बट अँगल सीचं मेजरमेंट किती काढलं होतं आपण 80 डिग्री, दॅरफॉर बीचं सुद्धा किती राहील 80 डिग्री राहील. अशा पद्धतीने सोडवता येते. क्वेश्चन नंबर 4, इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरलल लाईन बी लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. फाइंड मेजर्स ऑफ अँगल एक्स अँगल वाय अँड अँगल झेड युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. आता इथे आपल्याला अँगल एक्स अँगल वाय आणि अँगल झेडचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. चला बघा सोल्युशन. बघा याच्यामध्ये काय आहे, लाईन ए पॅरलल लाईन बी अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. यामध्ये ए आणि बी काय मानलं आपण पॅरलल लाईन्स आणि एल काय त्याची ट्रान्सव्हर्सल मानली. दॅरफॉर एक्सची व्हॅल्यू काय राहील 110 डिग्री राहील, कारण की एक्स आणि 110 डिग्री हे दोन्हीही काय आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे, म्हणून इथे करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी अप्लाय होऊ होते. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 110 डिग्री राहील. त्यानंतर बघा एक्स इज इक्वल वाय राहील, बिकॉज दोन्हीही काय आहे वर्टिकली अपोजिट अँगल आहे, म्हणून आपण एक्स इज इक्वल वाय लिहिला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जेवढी राहील तेवढीच वायची व्हॅल्यू राहील. आत्ताच आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली किती आहे, एक्स इज इक्वल 110 डिग्री आहे, दॅरफॉर वाय इज इक्वल 110 डिग्री. बरोबर आहे, म्हणजे वायची सुद्धा व्हॅल्यू किती राहील 110 डिग्री राहील. त्यानंतर काय करू आपण, आता आपल्याला झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅरफॉर काय करू आपण आता 110 डिग्री प्लस झेड इज इक्वल 180 डिग्री. आता हे दोघं बघा इथे 110 डिग्री आणि झेड हे काय आहे एकाच सेगमेंटवर असणारे दोन अँगल्स आहे, म्हणजे हे लिनियर पेअर अँगल्स आहे, म्हणून या दोघांची सम 180 राहील. दॅरफॉर 180 मायनस 110 डिग्री केलं तर झेडची व्हॅल्यू किती येतं 70 डिग्री येते. अशा पद्धतीने आपण आन्सर्स निघेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर्स लाईन पी पॅरलल लाईन एल पॅरलल लाईन क्यू फाइंड मेजर्स ऑफ अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ द मेजर्स गिवन इन द फिगर. आता आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे 3 लाईन पॅरलल दिलेल्या आहे एकमेकाला आणि हे बघून आपल्या फिगर बघून आपल्याला आन्सर शो करायचा आहे. आता आपण कन्सिडर करून घेऊ अँगल ए अँगल बी अँड ॲज शो इन द फिगर. आता अँगल ए आणि अँगल बी आपण काय केलं कन्सिडर करून घेतलं. बघा डायग्राममध्ये ज्या पद्धतीने शो केला आहे मी तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता इथे बघा पहिला विचार करू आपण, लाईन पी पॅरलल लाईन एल मानलं मी, तर यामध्ये बघा 40 डिग्री आणि अँगल ए हे काय आहे अल्टरनेट अँगल्स आहे. बरोबर आहे, म्हणजेच 40 डिग्री आणि अँगल ए हे इक्वल मेजरमेंटचं राहील, म्हणून आपण इथे लिहिलं दॅरफॉर ए इज इक्वल 40 डिग्री, कारण की इथे कोणती प्रॉपर्टी अप्लाय होते
अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी अप्लाय होते, म्हणून आपण इथे अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी अप्लाय केली. तसंच दुसरं बघा काय आहे दुसरा, लाईन एल पॅरलल लाईन काय घेतलं आपण, क्यू घेतलं, म्हणून आपण इथे लिहू लाईन एल पॅरलल लाईन क्यू. यामध्ये बघा 30 डिग्री जोचा अँगल जो आहे तो अँगल आणि बी जो घेतला होता आपण कन्सिडर केला होता ते दोन्हीसुद्धा काय आहे, अल्टरनेट अँगल्स आहे, म्हणून बी इज इक्वल 30 डिग्री. इथेसुद्धा कोणती प्रॉपर्टी अप्लाय करू आपण, अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी अप्लाय करू, म्हणून इथेसुद्धा अँगल बीचं मेजरमेंट किती येईल, 30 डिग्री राहील. आता इथे बघा अँगल एचं मेजरमेंट 40 डिग्री मिळालं, अँगल बीचं मेजरमेंट 30 डिग्री मिळालं. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करू, एक्सची व्हॅल्यू म्हणजे हे दोन्ही अँगल आपण प्लस करून घेऊ, म्हणून आपण इथे लिहिताना काय करू, एक्स इज इक्वल ए प्लस बी, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काढताना दोघांची व्हॅल्यू प्लस करा, 40 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजेच एक्स बरोबर किती आलं, 70 डिग्री. अशा पद्धतीने आपण आन्सर्स फाइंड